पासून मी इथे जमलो. आमचे स्पॉन्सर कांचन मॅडम, निशा मॅडम, शीतल मॅडम आणि पुन्हा मॅडम यांनी जे मार्गदर्शन केलं त्यामुळे माझा एक 3 ते 4 महिन्यामध्ये 9 ते 10 किलो वजन कमी झाला आणि बाकी ऍक्टिव्हनेस जास्त वाढलेला आहे. आणि मागच्या शनिवारी मी इथून 24 किलोमीटर पायदळ गेलो माझ्या गावी. त्या डिप्रेशनमुळे 3 किलोमीटर वापस आलो आणि काही थकवा जाणवला नाही त्यामुळे. किती किलोमीटर गेले सर पैदल? 24 किलोमीटर गेलो मॅडम. सकाळी 5:45 निघालो तर 10:15 पोहोचतो. 4-4.25 तास लागले त्या गोष्टीला, परंतु काही थकवा आला नाही. मॅडमची प्रॅक्टिस सुरू आहे का सर? मॅडम तर प्रॅक्टिस करतात रोज मी 100 पेशंट बघते, 100 लोकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये येते. मला रोज पेशंटला बघून असं वाटतंय की नाही आता आपण फिट राहायला पाहिजे. प्रत्येक पेशंटला माझं काउन्सिलिंग असते, एक्सरसाइज. आणि खरंच मॅडम एक्सरसाइज केल्याने खूप चांगलं आहे, न्यूट्रिशन पण आपलं चांगलं आहे. आज मला खूप चांगलं वाटत आहे मॅडम. म्हणजे डॉक्टर आहे मॅडम बघा. पण आता असं आहे की पुढच्या भविष्यामध्ये व्हायला नाही पाहिजे, त्यासाठी आपण प्रिकॉशनरी सुरू केलं आहे. यस. मॅम तुम्ही कशामध्ये स्पेशालिस्ट आहे? मी जनरल प्रॅक्टिस करते मॅडम. जनरल प्रॅक्टिस बघा. स्पर्श मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे मॅडम 100 बेडचं. तिथे मी रेसिडेंट मेडिकल ऑफिसर म्हणून गेल्या 11 वर्षापासून काम करते. बघा मॅडम 11 वर्षापासून तिथं एक डॉक्टर की तिथं 100 बेड आहे हॉस्पिटलमध्ये. स्पर्श म्हणून हॉस्पिटल आहे, भंडारा आहे, ते जे तुम्ही त्या साईडला असेल तुम्हाला माहिती असेल. आणि या ठिकाणी मॅडम कार्यरत आहेत. सर सुद्धा एक इंजिनियर आहे MSCB मध्ये आणि दोघे गव्हर्नमेंट सर्वंट आहे. आणि तुम्हाला दिसायला तर फिट दिसताय, पण त्यांना आतून फिट राहायचं होतं, मजबूत राहायचं होतं. आणि ते खूप महत्वाचं आहे, कारण बऱ्याच जणांना असं वाटतं की आम्ही बारीक आहे, मस्त आम्हाला वजन कमी करायचं नाही, फॅट कमी करायचं नाही आणि आम्हाला गरज नाहीये. पण असं नाहीये. प्रत्येक फिट व्यक्तीला सुद्धा फिटनेस मध्ये राहण्याची गरज असते आणि सुंदर आयुष्यभर दिसण्याची गरज असते. म्हणून फक्त टिकून राहा, सातत्य ठेवा आणि आपल्या कोचवर विश्वास ठेवा. आज तुम्ही आनंदी आहात या जोडी आणि गोडीनं सर? हो मॅम. कारण रोज पेशंटला सांगून असं वाटतंय, रोज नवीन नवीन डायग्नोसिस करतो आम्ही, नवीन नवीन डिसीजेस बघायला मिळतात. खूप त्रास होतो डायग्नोसिस करायला, कॅन्सर, ट्युबरक्युलोसिस. पण आज असं वाटत आहे की आपण स्वतः फिट राहायला पाहिजे, फ्युचर मध्ये आपल्याला प्रॉब्लेम नाही व्हायला पाहिजे. यस. आणि मॅडम एक डॉक्टर म्हणून जे कार्य आता आम्ही हाती घेतलेलं हे योग्य आहे का? आम्ही जे लोक मदत करतो, एनर्जी असते आणि काही साईड इफेक्ट नाहीये. यस. तुम्ही दोघं न्यूट्रिशन खाता का मॅडम? तुम्ही सरांना मुलांना न्यूट्रिशन घालता आपलं? हो मॅडम. सकाळी आम्ही फ्रेश घेतो वर्कआउटच्या वेळेस आणि अर्ध्या तासाच्या आतमध्ये आम्ही ज्यूस घेतो.